हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर घरामध्ये प्लॅन चालला होता शेवपुरी पाणीपुरीचा. तर घरी चटणीच नव्हती चिंचेची, तर म्हटलं मी बनवते. तर होममेड चटणी तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. लास्टला मी शेवपुरी दाखवली आहे. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला चिंच. तर ही गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही घेऊ शकता. इथे मला थोडीशीच एका वेळेसाठीच बनवायची होती, सो मी थोडीशीच बनवली होती. तर त्यासाठी आपल्याला एक घरगुती मसाला बनवायचा आहे. त्यासाठी जिरं, बडीशेप आणि काळी मिरी अशी थोडीशी रोस्ट करून घ्यायची आहे आणि ती कुटून किंवा मिक्सरलासुद्धा तुम्ही बारीक करू शकता याची पावडर, पण मी ते कुटून घेतली आहे. त्यानंतर आपण ह्याचा पल्प काढून घ्यायचा आहे. तर चिंचेचा कोळ काढण्यासाठी मी आधी तिला एकदम कुस्करून घेतलं आहे आणि त्यानंतर आपली जी चहा गाळण्याची गाळणी असते तर त्यानेच मी पूर्णपणे पल्प काढून घेतला आहे. आणि आपल्याला एका भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि थोडंसं हिंग, एकदम असा स्वादासाठी. आणि त्यानंतर हा आपण कोळ काढला आहे चिंचेचा, तो यामध्ये ॲड करायचा आहे आणि एकदम लो फ्लेमवरतीच आपण ह्याला मिक्स करायचे आणि उकळी काढू द्यायची. जसजसं ते उकळी काढणार तसतसं तो आपला कोळ असतो तो एकदम घट्ट होतो. तर एक उकळी आल्यावरती थोडासा गूळ टाकायचा आहे तुमच्या टेस्टनुसार. जशी तुम्हाला आंबट जेवढी लागेल तेवढीच तुम्ही ठेवा आणि त्यामध्ये गूळ टाका. तर आपण जी पावडर करून घेतली होती तर ती ॲड केली. त्यानंतर तिखट एकदम थोडंसं टाकायचं, जास्त नाही, आणि टेस्टनुसार मीठ. तर इथे थोडीशी आंबट झाल्यानंतर मी नंतर त्याच्यामध्ये थोडासा गूळ ॲड केला होता. चिंच खूपच आंबट होती नंतर कळलं मला, त्यामुळे जरासा गूळ ॲड केला. आणि तर ही बघू शकता, ही तुम्ही कोणत्याही चाटमध्ये यूज करू शकता. तर इथे मी शेवपुरी खात होते सो त्यामध्ये ॲड केली आणि एकदम टेस्ट छानच लागते. होममेड असल्यामुळे छानच लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू.